विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण सर्वजण नगर परिषद गट क आणि गट ड ची जाहिरात कधी येईल याची वाट बघत होतो. तर या ठिकाणी ही जाहिरात येत्या 10 ते 12 दिवसामध्ये 100% प्रसिद्ध होणार आहे. कारण त्यांनी या ठिकाणी सेवा प्रवेश व वर्गीकरणचे नियम प्रसिद्ध केलेले आहेत. त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता देखील प्रसिद्ध केलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरातीबद्दल डिटेल्समध्ये माहिती बघणार आहोत. आणि या प्रत्येक वेगवेगळे एकूण किती पदे असणार आहेत, त्याच्यामध्ये 30 प्लस वेगळी पदे असणार आहेत. एकूण जागा 3138 प्लस असणार आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी 30 वेगवेगळी प्रकरणे पदे आहेत त्यांची सर्वांची शैक्षणिक पात्रता बघणार आहोत. तर अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. तर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे नगर परिषद, त्यालाच नगरपंचायत सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण हे नियम प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. याच्यामध्ये गट क च्या आणि गट ड च्या जागा असणार आहेत. सर्व मिळून जागा 3138 प्लस जागा असणार आहेत. आता हे या ठिकाणी आज तारीख म्हणजे मागच्या महिन्यामध्ये 20 एप्रिलला हे सेवा प्रवेश तयार करण्यात आलेले आहे. परंतु आता एप्रिल महिन्यामध्ये ते प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. त्याच्यामुळे सर्वीकडे टेलिग्राम ग्रुपवरती तुम्हाला बघायला भेटेल. आता याच्यामध्ये जे महत्वाचे पॉइंट आहेत तेच मी तुम्हाला सांगेल. ज्या अर्थी महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम 1965 चे कलम 76(2) नुसार राज्य शासनाच्या सेवेतील चतुर्थ वर्ग म्हणजे वर्ग 4 पदांच्या समतुल्य पदांव्यतिरिक्त अशा कोणत्याही अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या अर्हता, वेतन, भत्ते, इतर सेवा शर्ती या संचालकांकडून काढण्यात आलेल्या सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे निर्धारित करण्यात येतील अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे. तर हे जे महत्वाचे पॉइंट आहेत तेच मी तुम्हाला सांगेल. त्याच्यामध्ये एवढे काही महत्वाचे पॉइंट नाही, तर त्यांनी जो शैक्षणिक पात्रतेचा जो पॉइंट आहे त्याच्यासाठी हे प्रसिद्ध केलेले आहे आणि इतर नियम आणि अटी देखील असतात ज्या प्रत्येक जाहिरातीसाठी कॉमन असतात. आता याचे डायरेक्टली शैक्षणिक पात्रतेमध्ये काय म्हटलेलं आहे, प्रत्येक पदांची वेगवेगळी 10वी पास वरती काही. तर सर्वात महत्वाचं म्हणजे सर्व पदे असणार आहेत. 10वी पास वरती पदे आहेत, 10वी पास वरती पदे आहेत, 12वी पास वरती पदे आहेत. त्यानंतर पदवीवरती देखील पदे आहेत आणि काही पदे या ठिकाणी टेक्निकल कोर्स झालेला आहेत त्यांच्यासाठी ही पदे असणार आहेत. तर डिटेल्स मध्ये शैक्षणिक पात्रता आपण बघणार आहोत. आणि ही जाहिरात आता तारीख आहे, आज 20 तारीख आहे, 20 एप्रिल आहे. तर ही जाहिरात आता एप्रिल महिन्याच्या येत्या 10 दिवसात, एप्रिल महिन्यामध्ये येत्या 10 दिवसात म्हणजे एप्रिल महिन्याचा हा शेवटचा आठवडा, एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येत्या 15 दिवसामध्ये ही जाहिरात 100% प्रसिद्ध झालेली बघायला भेटेल. कारण हे सेवा प्रवेश नियम व अटी त्यांनी हे प्रसिद्ध केलेले आहेत. त्याच्यामुळे जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या अगोदरही त्यांना प्रसिद्ध करावे लागते. आता इथं म्हटलेलं आहे, बघू शकता, संवर्गनीय पदांची विहित शैक्षणिक पात्रता व अर्हता यांनी प्रसिद्ध केलेली आहे. शिपाई वेगवेगळे पदे आहेत, त्याच्यामध्ये सर्व पदे सांगेल तुम्हाला. जे पहिलं पद आहे तुम्ही इथे बघू शकता, वरिष्ठ लिपिक गट क चं पद असणार आहे. 100% पदोन्नतीने हे भरले जाणार आहे. तर इथे काय म्हटलेलं आहे बघू शकता, मान्यता प्राप्त कोणत्याही शाखेची पदवी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. बघू शकता त्याच्यानंतर म्हणजे 12वी पास असले देखील चालेल त्यांना, बघू शकता. परंतु जे 12वी पास आहे त्यांच्याकडे बघू शकता, राज्य शासनाची 30 शब्द प्रति मिनिट मराठी टायपिंग आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट टायपिंग असणे गरजेचे आहे. आधी या ठिकाणी जो हा मुद्दा ऍड केलेला आहे तो आधीच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये नव्हता, याच्यामध्ये बदल केलेला आहे. याच्यामध्ये शासनाच्या प्रचलित धोरणानुसार लिपिक, टंकलेखक, रोखपाल पदावरील किमान 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक यांनी म्हटलेला आहे. हा आधी जो अनुभव आहे तो नसला तरी चालायचा, परंतु आता तो अनुभव या पदाला कंपल्सरी केलेला आहे. त्यानंतर लिपिक, टंकलेखक, रोखपाल गट क चं पद असणार आहे. सरळसेवा 50%. मान्यता प्राप्त कोणत्याही शाखेची पदवी असणे गरजेचे आहे. मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट, इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट असलेली गरजेचे आहे. आणि बघू शकता MSIT प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. आता याच्यामध्ये खूप वेगवेगळी 30 पदे आहेत. व्हिडिओ थोडा मोठा होईल, परंतु सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगतो ही परीक्षा कोण घेणार आहे. तर टीसीएस कंपनी ही परीक्षा घेणार आहे. आणि टीसीएसच्या सर्वात बेस्ट नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत सर्व पदांसाठी. या मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, चालू घडामोडी, सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता, एकदम ह्या 6 विषयांच्या नोट्स एकदम डिटेल्स मध्ये आपल्याकडे आहेत. वन लायनर स्वरूपामध्ये 3500 प्लस
आपल्याकडे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीचे प्रश्न आहेत. एकूण 10,000 प्लस प्रश्न तुम्हाला भेटतील. 10,000 प्लस प्रश्न सर्व विषयांचे मिळून भेटतील आणि या पीडीएफ स्वरूपामध्ये भेटणार आहे, ज्याचे तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता. या जर नोट्स घ्यायच्या असतील तर 91 39 64 31 99 या नंबरवरती फक्त 210 रुपयाला या नोट्स सर्व विषयांच्या ठेवलेल्या आहेत. 91 39 64 31 99 या नंबरवरती तुम्ही पेमेंट करून त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे. सर्व नोट्स तुम्हाला पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध होऊन जातील आणि टीसीएस कोणतीही परीक्षा तुम्ही नक्कीच क्रॅक करू शकता. एकदम बेस्ट नोट्स आहेत, जीकेच्या आपले बाहेर जाणार नाही. ठीक आहे. आता इथं किंवा पात्रता दिलेली आहे ती एवढी महत्वाची नाही. ठीक आहे. जे तिसरं पद दिलेलं आहे बघू शकता, लघुलेखक गट क बघू शकता 100% सरळ सेवेने भरली जाईल. मान्यता प्राप्त कोणत्याही विद्यापीठाची तुमच्याकडे पदवी असणे गरजेचे आहे. तर मराठी व इंग्रजी लघुलेखनाचे 80 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण झालेली असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर मराठी 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट वेगाची टंकलेखनाची तुमची स्पीड असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर म्हटलेलं आहे, महाराष्ट्र राज्य व उच्च तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील अधिकृत MSCIT किंवा समकक्ष असलेली शासनमान्य परीक्षा उत्तीर्ण MSIT म्हणजे तांत्रिक क्षेत्रातील कोणतेही MSIT टायपिंग तुमची असणे गरजेचे आहे आणि मराठी भाषा आवश्यक आहे. त्याच्यानंतर बघू शकता, वाहन चालक पदासाठी 100% सरळ सेवेने हे पद भरले जाईल. तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजे SSC म्हणजे या ठिकाणी फक्त तुम्ही 10वी पास असणे गरजेचे आहे ड्रायव्हरसाठी. त्याच्यानंतर म्हटलेलं आहे, हलके वाहन चालवण्याचा परवाना असणे आवश्यक म्हणजेच लायसन हलके वाहन चालवण्याचा असणे गरजेचे आहे आणि वाहन चालवण्याचा 3 वर्षाचा तुमच्याकडे अनुभव असावा. मोटार वाहन दुरुस्तीचे देखभालीचे कामासंबंधी प्रशिक्षणाचे शासन मान्य शिक्षण संस्थेचे जे प्रमाणपत्र धारण करणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल. हे नसले तरी चालेल, परंतु ते असेल त्याच्याकडे त्याला थोडं प्राधान्य दिले जाईल असे म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर 5वं जे पद आहे, उद्यान पर्यवेक्षक गट क च पद आहे. 100% सरळ सेवेने हे पद भरलं जाईल. त्याच्यामध्ये मान्यता प्राप्त कृषी विद्यापीठाची बघू शकता BSc हॉर्टिकल्चर ऍग्रिकल्चर फॉरेस्ट्री पदवी, मान्यता प्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी असणे गरजेचे आहे. याच्यापैकी कोणते एक असेल तरी चालेल. त्याच्यानंतर शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील समकक्ष पदावरील 3 वर्षाचा अनुभव असणाऱ्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल. येथे हे कंपल्सरी नाही, परंतु असेल तर प्राधान्य दिले जाईल. त्याच्यानंतर 6वं पद आहे, ग्रंथपाल गट क 100% सरळ सेवेने पद भरलं जाईल. नगर परिषदेच्या आस्थापनेवरील सहाय्यक ग्रंथपाल या पदावर किमान 3 वर्षाची सेवापूर्ती पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्याची सेवा ज्येष्ठता व गुणवत्तेच्या आधारे पदोन्नतीने नियुक्ती करण्यात येईल असे म्हटलेले आहे. आणि याच्यामध्ये जर फॉर्म भरायचा असेल तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शास्त्राची ते MLib आणि BLib नावाची कोर्स आहेत. त्याच्यापैकी MLib झाला असेल तरी चालेल आणि BLib झाला असेल तरी चालेल, कारण MLib मोठा आहे आणि BLib छोटा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 6वं पद आहे, सहाय्यक ग्रंथपाल. इथे म्हटलेलं आहे, मान्यता प्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शास्त्राची BLib पदवी पदव्युत्तर MLib पदवी असल्यास, म्हणजे जर BLib असेल तरी देखील तुम्ही फॉर्म भरू शकता, कारण आणि जर MLib झालेलं असेल तरी त्यांना तिथे प्राधान्य दिलं जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे 8वं जे पद आहे, 8वं पद बघू शकता, गाळणी चालक प्रयोगशाळा सहाय्यक गट क तांत्रिक सेवाचे हे पद असणार आहे. गट क चं पद आहे, 100% सरळ सेवेने भरलं जाईल. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, शासन मान्य विद्यापीठाचा विज्ञान शाखेचा रसायनशास्त्र विषयातील पदवीधर असणे गरजेचे आहे. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, प्रयोगशाळा सहाय्यक या पदाकरिता मान्यता प्राप्त संस्थेचे बघू शकता DMLT पदवी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. आता जर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जर बघितलं तर प्रयोगशाळा सहाय्यक जे पद येतं ते फक्त या ठिकाणी 10वी पास वरती भरलं जातं, परंतु येथे शैक्षणिक पात्रता वेगळी दिलेली आहे. त्यांनी म्हटलेलं आहे मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांच्याकडील अधिकृत MSCIT किंवा समकक्ष असलेली एक शासनमान्य परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. म्हणजे MSCIT तांत्रिक क्षेत्रातील कम्प्युटर क्षेत्रातील एक तुमच्याकडे सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर म्हटलेलं आहे, जोडारी वीजतंत्री गट क तांत्रिक सेवेचे पद असणारे हे सर्व इथून खाली तांत्रिक पद चालू झालेले आहेत. कारण नंतर ते 10वी पास वरती फक्त पदे आहेत ते खाली आहेत, ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. 100% सरळ सेवेने पद भरले जाईल.
याच्यामध्ये आता प्रत्येक जर पदाचा जर शैक्षणिक पात्रता सांगितली तर खूप वेळ लागेल. शॉर्ट फॉर्म मध्ये सांगून देतो. महाराष्ट्र राज्य तुम्ही बघू शकता 10वी पास उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि तुमचं हे प्रशिक्षण कंप्लीट झालेलं आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा वीज तंत्री नळ कारागिरी हे प्रशिक्षण असणे गरजेचे आहे. 3 वर्षाचा अनुभव देखील असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर पंप ऑपरेटर याच्यासाठी बघू शकता एस-एस-सी म्हणजे 10वी पास असणे गरजेचे आहे आणि पंप ऑपरेटर विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेले असावे आणि अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिले जाईल. त्याच्यानंतर तार तंत्री म्हणजेच वायरमन त्याच्यासाठी 10वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि वायरमॅनचा तुमचा ITI झालेला असणे गरजेचे आहे. जर अनुभव असेल तर त्याला प्राधान्य दिले जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर अनुरेखक HSC म्हणजे तुम्ही इथे 12वी पास असणे गरजेचे आहे आणि अनुरेखक किंवा तत्सम कोर्स झाला असेल जो ITI झाला असेल त्याला प्राधान्य दिले जाईल. संबंधित कामाचा अनुभव असल्यास देखील प्राधान्य दिले जाईल. मराठी भाषा येणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर आरेखक आरेखक जे आहे 12वी तुमची कंप्लीट झालेली असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर शासनमान्य संस्थेकडील बघू शकता ॲडोकॉड कोर्स म्हणजे ज्याचा कोर्स आहे आरेखकचा पूर्ण झालेले असणे गरजेचे आहे आणि मराठी भाषा येणे गरजेचे आहे. अनुभव असेल तर प्राधान्य दिले जाईल. अनुभव नसला तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याच्यानंतर बघू शकता प्रमुख अग्निशमन विमोचक हे एक महत्वाचं आणि मोठं पद असणार आहे. याच्यामध्ये बघू शकता नगर परिषदेच्या आस्थापनेवरील अग्निशमक विमोचक फायरमन या पदावरील किमान 3 वर्ष सेवापूर्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना याची सेवा ज्येष्ठता व गुणवत्तेच्या आधारे पदोन्नती नियुक्ती करता येईल. म्हणजे जे आधीच आहे त्यांनी नियुक्ती करा आणि जर नवीन फॉर्म भरायचा असेल तर अग्निशमन विमोचक फायरमनचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. ठीक आहे. आता जे हे पद दिलेलं आहे दुसरं पद आहे याच्यात थोडंफार जास्त जागा राहतील. वाहन चालक कम ऑपरेटर यंत्रचालक जे असणार आहे 100% सरळ सेवेने भरलं जाईल. त्याच्यामध्ये तुम्ही 12वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. त्यानंतर राष्ट्रीय राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र राज्य शासन 6 महिन्याचा कोर्स तुम्ही पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा. जड वैद्य वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे हेवी वाहन चालवण्याचा तुमच्याकडे परवाना लायसन असणे गरजेचे आहे. त्याचा 3 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. मराठी भाषेचे चांगले ज्ञान असणे गरजेचे आहे. त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता पुरुषांसाठी उंची 165 असणे गरजेचे आहे आणि महिलांसाठी उंची 157 असणे गरजेचे आहे. पुरुषांसाठी छाती 81 असणे गरजेचे आहे आणि तेथून पुढे 5ने फुगवायचे आहे. 81 पासून 5ने म्हणजे 86 पर्यंत फुगवणे गरजेचे आहे. महिलांसाठी महिला उमेदवारांना छाती लागू नाही. तर वजन 50 किलो असणे गरजेचे आहे पुरुषांसाठी आणि महिलांसाठी वजन 46 असणे गरजेचे आहे. तुम्हाला चष्मा असला तरी देखील चालेल परंतु बिना चष्म्याचे 6x6 तुमचे डोळे चांगले असणे गरजेचे आहे आणि वयाची अट 30 वर्षापेक्षा जास्त असू नये याच्यामध्ये जर फॉर्म भरायचा असेल तर. त्याच्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्याची पात्रता आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय म्हणजेच MBBS पदवी असणे गरजेचे आहे आणि शासनमान्य संस्थेकडे त्याची नोंदणी देखील असणे गरजेचे आहे. सोबतच 3 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे आणि मराठी भाषाचे ज्ञान चांगले बेसिक असले पाहिजे. जनरल नर्सिंगचे देखील ज्ञान पाहिजे. त्याच्यानंतर आरोग्य सहाय्यक त्याच्यात हे सर्वात महत्वाचे जे पद आहे याच्यामध्ये हे आरोग्य सेवक असणार आहे. आरोग्य सहाय्यक किंवा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजेच आरोग्य सेवक हे असणे गरजेचे आहे. याच्यामध्ये म्हटलेलं आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शाळा प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. म्हणजे तुम्ही इथे HSC दिलेलं आहे 12वी पास असणे गरजेचे आहे. याच्यामध्ये म्हटलेलं आहे शासनाच्या बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांसाठी विहित केलेला किमान 12 महिन्याचा प्रशिक्षण म्हणजे 12 महिन्याचा जो स्वच्छता निरीक्षक जो कोर्स आहे तुम्ही केलेला असणे गरजेचे आहे. ठीक आहे. इथं 2 वर्ष अनुभव देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान देखील आवश्यक म्हटलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर परिचारिका हे महिलांसाठी माझ्या अंदाजित पद असेल. इथे 12वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जनरल नर्सिंग मिडवायफरी पदविका तुमच्याकडे असणे गरजेचे आहे आणि नोंदणी देखील असणे गरजेचे आहे. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक आणि शासकीय निमशासकीय तुमच्याकडे संबंधित रुग्णालयाचा 3 वर्षाचा अनुभव देखील असणे गरजेचे आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्यासाठी सर्वात जे महत्वाचं पद आपण म्हणतो आहे ते पद आलेलं आहे. बघू शकता शिपाई नावाचं जे पद असणार आहे बऱ्यापैकी जागा राहतील. गट ड चं पद असणार आहे. सर्वांना अगोदरच सांगतो गट ड चं पद असणार आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक
शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एसएससी परीक्षा उत्तीर्ण म्हणजेच फक्त एसएससी म्हणजे फक्त 10वी पास असणे गरजेचे आहे. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. मराठी भाषा सर्वांनाच येते. त्याच्यामुळे सर्वजण याच्यासाठी फॉर्म भरतील आणि याच्यामध्ये स्पर्धा वाढून जाईल. त्यासाठी आत्तापासूनच तयारी करा. आपल्या सर्व टीसीएसच्या नोट्स खरेदी करा. 91 39 64 31 99 या नंबरवरती 210 रुपये पेमेंट करा आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवा आणि नगर परिषदच्या नोट्स पाहिजेत असा मेसेज करा. सर्वांना नोट्स भेटतील. पुन्हा एकदा नंबर सांगतो 91 39 64 31 99. आता हे पद सांगितलं, याच्याबद्दल मी सांगितलं. त्याच्यानंतर हवालदार नाईक नावाचं जे पद असणार आहे 100% सरळ सेवेने हे दोन्ही पदे भरली जातील. त्याच्यामध्ये नगरपालिकेचे शिपाई या पदावर किमान 5 वर्षाची नियमित सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्याची सेवा ज्येष्ठता व गुणवत्तेनुसार पदोन्नतीने नियुक्तीने करता येईल. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. आता दुसरं जे महत्वाचं पद आहे हे मी तुम्हाला सांगतो, बघू शकता. आता हे जे 1 पासून सुरू पुन्हा आकडे झाले हे सर्व पदे गट ड ची पदे असणार आहे, लक्षात घ्या. आता ऑल मंचसाठी 10वी परीक्षा उत्तीर्ण गरजेचे आहे आणि शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नळ कारगिल ज्याचा 1 वर्षाचा ITI तुमचा कंप्लीट होणे असलेला त्यांनी फॉर्म भरू शकता आणि संबंधित कामाचा जर आधीच अनुभव असेल तर तुम्हाला तिथे प्राधान्य जाईल. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असे देखील म्हटलेलं आहे. आता बघू शकता जे अजून एक महत्वाचे जे गट ड मध्ये आता हे गट क मध्ये गट ड मध्ये टाकलेलं आहे हे पद त्यांनी. अग्निशामक विमोचक फायरमन अग्निशमन सेवा याच्यामध्ये शैक्षणिक पात्रतेमध्ये म्हटलेलं आहे तुम्ही 10वी पास असणे गरजेचे आहे. तुमच्याकडे राज्य शासन अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन 6 महिन्याचा तुमचा जो कोर्स आहे प्रशिक्षण कंप्लीट झालेलं तुमच्याकडे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. हे देखील तिथेच म्हटलेलं आहे. याच्यामध्ये मराठी भाषेचे ज्ञान म्हटलेलं आहे. शारीरिक पात्रता पुरुषांसाठी उंची 165, महिलांसाठी उंची 157, पुरुषांना छाती 181 असणे गरजेचे आहे. तिथून पुढे 5 ने फुगवायचे आहे. पुरुषांसाठी वजन 50 किलो असणे गरजेचे, महिलांसाठी 46 किलो असणे गरजेचे आहे. चष्मा वगैरे डोळे असे चांगले असावे असे देखील त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं पद आहे मुकादम जे नावाचं जे पद आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे नगरपालिकेच्या आस्थापनेवरील किमान सफाई कामगार संवर्गातून 5 वर्ष सेवा नियमित केलेली असावी. तर हे त्यांच्यासाठीच आहे. त्यांनी अगोदर काम केलेलं आहे त्यांच्या तिथे नगरपालिकेमध्ये. त्यांना 5 वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे. किमान ते 7वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर सफाई कामगार आहे जे पद आहे त्याच्यामध्ये 7वी उत्तीर्ण जर असेल, आता हे इथं सगळे पद 100% भरले जातील असं म्हटलेलं आहे. परंतु इथं म्हटलेलं आहे नामनिर्देशन वारसा हक्काने हे पद भरले जाईल सफाई कामगार. याच्यामध्ये थोडा डाऊट आहे, हे नंतर सांगेल. 7वी उत्तीर्ण आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे असे म्हटलेले आहे. याच्याबद्दल जर कोणताही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्हाला 100% संपूर्ण माहिती मी देऊन देईल. अशा प्रकारे ही शैक्षणिक पात्रता जी आहे त्यांनी इथे प्रसिद्ध केलेली आहे. येत्या 15 दिवसामध्ये 100% ही जाहिरात प्रसिद्ध झालेली बघायला भेटेल. ज्यांना नोट्स घ्यायचे असतील टीसीएस पॅटर्न नुसार आत्ताच घेऊन टाका, नंतर जाहिरात आल्याच्या नंतर किंमत वाढवली जाईल. या नोट्स फक्त 210 मध्ये आहेत सर्व विषयांच्या, हे लक्षात घ्या. या नोट्स घेण्यासाठी तुम्हाला 91 39 64 31 99 या नंबरवरती 210चं पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवून नगर परिषदेच्या नोट्स पाहिजेत असा मेसेज करायचा आहे. सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपामध्ये उपलब्ध होतील. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.